वेलकम स्टुडंट्स. ॲनिमल क्लासिफिकेशन या लेसनमध्ये आपले आत्तापर्यंत किती फायलम झाले पहा. फर्स्ट फायलम झाला आपला पोरिफेरा. सेकंड फायलम आपण स्टडी केला निडारिया. निडारियानंतर नेक्स्ट आपण पाहिलेला आहे प्लॅटीहेल्मिंथिस आणि नेक्स्ट ॲस्कहेल्मिंथिस. सो आपले 4 फायलम कंप्लीट झालेले आहेत. यानंतरचा नेक्स्ट फायलम आपण स्टडी करणार आहोत ॲनेलिडा. सो ॲनेलिडाबद्दल काय इन्फॉर्मेशन दिली आहे ते सगळ्यांनी व्यवस्थित पहा आणि याच पॉईंटमध्ये ते तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊनसुद्धा करा. सो ॲनेलिडा बघा. इन ॲनेलिडा मीनिंग ऑफ वर्ड ॲनेलिडा, ॲन्युलस मीन्स रिंग. सो या फायलममध्ये अर्थवर्म सारखे ऑर्गॅनिझम येतात आणि हे जे ऑर्गॅनिझम आहेत यांच्या बॉडीवरती असं रिंग लाईक स्ट्रक्चर जे आहे ते प्रेझेंट असतं. सो हे रिंग लाईक स्ट्रक्चर आहे म्हणून या ऑर्गॅनिझमला ॲनेलिडा असं म्हटलं जातं. आय रिपीट, मीनिंग ऑफ वर्ड ॲनेलिडा, ॲन्युलस म्हणजे रिंग आणि यांच्या बॉडीवरती रिंग लाईक स्ट्रक्चर आहे म्हणून या ऑर्गॅनिझमला ॲनेलिडा असं म्हटलं जातं. कॉमनली या फायलममध्ये जे ऑर्गॅनिझम आहे या ऑर्गॅनिझमना रिंगवर्म असं म्हटलं जातं. सो नीट लक्षात घ्या. ॲनेलिडाचं मीनिंग सांगितलं, ॲन्युलस मीन्स रिंग आणि रिंग आहे बॉडीवरती आणि वर्म लाईक आहे म्हणून या ऑर्गॅनिझमला रिंगवर्म असं म्हटलं जातं. नेक्स्ट हॅबिटॅट. हॅबिटॅट बघा. या फायलममधले जे ऑर्गॅनिझम आहेत हे फ्री लिव्हिंग आहेत. नेक्स्ट फ्री लिव्हिंग जे आहेत याच्यामध्ये काही टेरेस्ट्रियल आहेत तर काही ॲक्वॅटिक आहेत. मग ॲक्वॅटिकमध्ये दोन्ही टाईपचे वॉटर, मराईन वॉटर आणि फ्रेश वॉटर दोन्ही टाईपच्या वॉटरमध्ये पाहायला मिळतात. तर काही ऑर्गॅनिझम जे आहेत हे एक्टो पॅरासाइट आहेत. सो हॅबिटॅट पुन्हा एकदा बघा. इन हॅबिटॅट ऑर्गॅनिझम्स आर फ्री लिव्हिंग. ॲनेलिडामधले जे ऑर्गॅनिझम आहेत हे फ्री लिव्हिंग आहेत. यात काही टेरेस्ट्रियल तर काही ॲक्वॅटिक येतात. मग ॲक्वॅटिकमध्ये मराईन वॉटर आणि फ्रेश वॉटर दोन्ही टाईपच्या वॉटरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर काही ऑर्गॅनिझम एक्टो पॅरासाइट आहेत म्हणजे बॉडीच्या बाहेरून ब्लड जे आहेत ते सक करतात. सो त्यांना एक्टो पॅरासाइट म्हणजे यातले एक एक्झाम्पल आहे लीच, ज्याला जळू म्हटलं जातं मराठीत. तर हा जो ऑर्गॅनिझम आहे तो स्किनला स्टिक होतो किंवा त्याचं हेड जे आहे ते स्किनमधून इन्सर्ट करतो आणि ब्लड सक करतो. सो पॅरासाइट हा वर्ड तुम्ही या आधीच्या फायलममध्ये पाहिलेला आहे. पॅरासाइट म्हणजे अशा ऑर्गॅनिझम जे दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती ग्रो होतात. मग पॅरासाइटचे 2 प्रकार आहेत, एक्टो पॅरासाइट आणि एंडो पॅरासाइट. आपण आत्तापर्यंत जे प्लॅटीहेल्मिंथिस आणि ॲस्कहेल्मिंथिस स्टडी केले हे एंडो पॅरासाइट होते, बॉडीच्या आत राहणारे ऑर्गॅनिझम होते. तर आता फायलम ॲनेलिडामध्ये काही एक्टो पॅरासाइट आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे बॉडीच्या बाहेर राहून ते ब्लड सक करतात. सो एक्टो पॅरासाइट आणि याचं एक्झाम्पल मी सांगितलं लीच. लीच म्हणजे जळू जो बाहेरून ब्लड सक करण्याचं काम करतो. नेक्स्ट या ऑर्गॅनिझमची सिमेट्री बघा. सिमेट्रीमध्ये सांगितलेलं आहे हे जे ऑर्गॅनिझम आहेत हे बायलॅटरल सिमेट्री दाखवतात. बायलॅटरल सिमेट्री एकाच ॲक्सिसमधून बॉडी 2 इक्वल पार्टमध्ये डिवाईड होऊ शकते. तर याला बायलॅटरल सिमेट्री असं म्हटलं जातं. सो हे ऑर्गॅनिझम बायलॅटरली सिमेट्रिक आहेत. अजून बाकीचे जे सिमेट्री आहेत त्यात तुम्हाला मी आधीही रिपीट केलेलं आहे की एकटे पोरिफेरा जे आहेत ते असिमेट्रिक आहेत. नेक्स्ट एकटा निडारिया आणि अजून एक इकायनोडर्माटा आपण पाहणार आहोत. हे 2 जे आहेत हे रॅडियली सिमेट्रिक आहेत आणि बाकी सगळे फायलम बायलॅटरली सिमेट्रिक आहेत. सो ॲनेलिडासुद्धा बायलॅटरली सिमेट्रिक फायलम आहे. नेक्स्ट इज सिलो. याच्यामधले ऑर्गॅनिझम युसिलोमेट असतात कारण पहिले 3 फायलम पोरिफेरा, निडारिया आणि प्लॅटीहेल्मिंथिस हे 3 फायलम जे आहेत ते असिलोमेट होते. एकटा ॲस्कहेल्मिंथिस मी खूप वेळा रिपीट केलेलं आहे. एकटा ॲस्कहेल्मिंथिस सुडोसिलोमेट आहे आणि तिथून पुढचे ॲनेलिडापासून पुढचे सगळे ऑर्गॅनिझम जे आहेत ते युसिलोमेट ट्रू बॉडी कॅव्हिटी असणारे ऑर्गॅनिझम आहेत. नेक्स्ट बघा
हे जे ऑर्गॅनिझम आहेत यांच्याकडे 3 जर्म लेयर्स असतात, एक्टोडर्म, मेझोडर्म अँड एंडोडर्म. म्हणजेच हे ऑर्गॅनिझम ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, 3 जर्म लेयर असणारे. सो एकच फायलम डिप्लोब्लास्टिक होता निडारिया, तिथपासून पुढे सगळे ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम आहेत. इन बॉडी ऑर्गनायझेशन, ऑर्गन सिस्टीम, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. नेक्स्ट रिप्रोडक्शन. या फायलममधले काही ऑर्गॅनिझम हर्मॅफ्रोडाईट आहेत, जसा की अर्थवर्म. अर्थवर्म याच फायलममध्ये येतो, तो हर्मॅफ्रोडाईट आहे. म्हणजे मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एकाच ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये असतं, याला हर्मॅफ्रोडाईट म्हणतात. सो हर्मॅफ्रोडाईट. तर काही युनिसेक्शुअल आहेत, सम आर युनिसेक्शुअल. काही ऑर्गॅनिझम हे युनिसेक्शुअल आहेत. ओके. नेक्स्ट आपण पाहणार आहोत यांचे स्पेशल फीचर. सो बघा, स्पेशल फीचरमध्ये फर्स्ट, या ऑर्गॅनिझमकडे सीटी और पॅरापोडिया और सकर्स यासारखे लोकोमोटरी स्ट्रक्चर्स आहेत, किंवा हे जे स्ट्रक्चर्स आहेत हे हेल्प इन लोकोमोशन. सो या फायलममधल्या ऑर्गॅनिझममध्ये सीटी, पॅरापोडिया आणि सकर्स असतात, जे यांना लोकोमोशनसाठी हेल्प करतात. त्यानंतर नेक्स्ट, यांची बॉडी जी आहे इट इज कवर्ड बाय क्युटिकल. यांची बॉडी क्युटिकलने कवर केलेली आहे. नेक्स्ट, मेटामेरिकली सेगमेंटेड आहेत. मेटामेरिकली सेगमेंटेड. सो मी मगाशी तुम्हाला दाखवलं की यांच्या बॉडीवरती असं सेगमेंटेशन जे आहे ते पाहायला मिळतं. सो बघा, ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडा हे 2च फायलम आहेत जे मेटामेरिकली सेगमेंटेड आहेत. सो त्याच्यामध्ये हे यांचं स्पेशल फीचर आहे की सेगमेंटेशन पाहायला मिळतं. त्यांची बॉडी क्युटिकल नावाच्या कवरिंगने कवर केलेली असते. आणि सीटी, पॅरापोडिया आणि सकर हे जे ऑर्गन्स आहेत हे त्यांना लोकोमोशनसाठी हेल्प करतात. सो हे स्पेशल फीचर सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. एकदा मी रिपीट करते आहे. फायलमच्या नेमचं मीनिंग काय सांगितलं? ॲन्युलस मीन्स रिंग. कॉमनली या फायलममधल्या ऑर्गॅनिझमना रिंगवर्म असं म्हटलं जातं. बरेच ऑर्गॅनिझम फ्री लिव्हिंग आहेत, ज्याच्यामध्ये काही टेरेस्ट्रियल, काही ॲक्वॅटिक, मराईन आणि फ्रेश वॉटर या सगळ्या हॅबिटॅटमध्ये पाहायला मिळतात. तर काही एक्टोपॅरासाइट आहेत. सिमेट्री, बायलॅटरल सिमेट्री दाखवली जाते. सिलोम, युसिलोमेट आहेत. जर्म लेअर ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम आहेत. आणि बॉडी ऑर्गनायझेशन सांगितलं, ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन हे दाखवतात. रिप्रोडक्शन बघा, काही ऑर्गॅनिझम हर्मॅफ्रोडाईट आहेत, म्हणजे मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन एकाच ॲनिमलमध्ये असतात. तर काही ऑर्गॅनिझम युनिसेक्शुअल आहेत. नेक्स्ट, यांच्याकडे स्पेशल फीचरमध्ये सीटी, पॅरापोडिया आणि सकर यासारखे काही ऑर्गन्स आहेत जे त्यांना हालचालीसाठी हेल्प करतात. म्हणजे बघा, सीटी कॉमा शेपचा ऑर्गन आहे जो अर्थवर्मकडे असतो. पॅरापोडिया छोटे छोटे बरेचसे लेग असणं, आणि सकर हे 3 ऑर्गन आहेत जे त्यांना लोकोमोशन करायला हेल्प करतात. त्यांची बॉडी जी आहे ती क्युटिकल नावाच्या कवरिंगने कवर केलेली आहे आणि हे मेटामेरिकली सेगमेंटेड असतात. लास्ट यातले एक्झाम्पल्स बघा. सो फॉर एक्झाम्पल, यांच्याकडे अर्थवर्म, लीच आणि नेरिस यासारखे जे ऑर्गॅनिझम आहेत ते या फायलममध्ये इन्क्लूड केलेले आहेत. पुन्हा एकदा रिपीट करते आहे. अर्थवर्म, लीच आणि नेरिस हे ऑर्गॅनिझम फायलम ॲनेलिडामध्ये येतात. सो याच्यावरती क्वेश्चनसुद्धा विचारलेले आहेत की अर्थवर्म जो आहे यांना फार्मरचा फ्रेंड का म्हटलं जातं? तर हे जे अर्थवर्म आहेत यांच्यापासून त्यांना फार्मर्सना फर्टिलायझर जे आहे, वर्मी कंपोस्ट जे आहे ते मिळतं. याशिवाय या अर्थवर्ममुळे सॉईल लूज होते आणि त्या सॉईलमध्ये एअर प्रॉपरली मिक्स केली जाते. त्यामुळे अर्थवर्म जे आहेत यांना फार्मरचा फ्रेंड असं म्हटलं जातं. तर लीच हा जो ऑर्गॅनिझम आहे
याला आयुर्वेदिक मेडिसिनमध्ये यूज केलं जातं. बॉडीच्या एखाद्या पार्टमधलं ब्लड रॉटन किंवा खराब झालेलं ब्लड असेल तर ते ब्लड काढण्यासाठी लीच यूज केला जातो. त्या पार्टला जर आपण लीच स्टिक केला तर तो लीच तिथलं रॉटन ब्लड जे आहे ते सक करतो. सो यावेळी त्याला मेडिकल सायन्समध्ये सुद्धा लीचला यूज केलं जातं. सो या दोघांबद्दलची ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि आपला हा ॲनेलिडा हा 5वा फायलम कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट फायलम आपण पाहतो आहे आर्थ्रोपोडा. सो आर्थ्रोपोडा स्टार्ट करण्याआधी हे जे फीचर्स आहेत हे सगळ्यांनी आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. सो नेक्स्ट फायलम आपण पाहतोय आर्थ्रोपोडा. तर आर्थ्रोपोडाबद्दल काय इन्फॉर्मेशन आहे बघा. फर्स्ट मीनिंग ऑफ द नेम. इन आर्थ्रोपोडा आर्थ्रस मीन्स जॉइंट अँड पोडा मीन्स लेग. सो हे जे ऑर्गॅनिझम येतात फायलम आर्थ्रोपोडामध्ये ह्यांचे लेग जे आहेत ते जॉईंटेड असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल सगळ्यांनी क्रॅब पाहिलेला असेल तर तो जो क्रॅब आहे त्याचे लेग या पद्धतीनं वेगवेगळे छोटे छोटे पार्ट एकमेकांना, किंवा मॉस्किटो आपण पाहिलेला आहे त्याच्या लेगमध्ये सुद्धा स्मॉल सेगमेंट जे आहेत ते एकमेकांना कनेक्टेड असतात. सो अशा प्रकारचे लेग्स या ऑर्गॅनिझमकडे आहेत म्हणून यांना आर्थ्रोपोडा असं म्हटलं जातं. आर्थ्रस मीन्स जॉईंट अँड पोडा मीन्स लेग. नेक्स्ट यांचं हॅबिटॅट याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. हे जे ऑर्गॅनिझम आहेत हे ऑल टाइप्स ऑफ हॅबिटॅट मध्ये पाहायला मिळतात. म्हणजे सगळ्या प्रकारच्या हॅबिटॅटमध्ये आपल्याला आर्थ्रोपोडाचे ऑर्गॅनिझम पाहायला मिळतात. सगळ्या प्रकारचे हॅबिटॅट म्हणजे काय तर बघा, बटरफ्लाय, मॉस्किटो यासारखे जे ऑर्गॅनिझम आहेत हे एरियल मोड ऑफ लाईफसुद्धा दाखवतात किंवा एरियल हॅबिटॅट दाखवतात. त्यानंतर काही ऑर्गॅनिझम क्रॅबसारखे वॉटरमध्ये सुद्धा पाहायला मिळतात आणि बरेचसे ऑर्गॅनिझम कॉक्रोच किंवा स्कॉर्पियॉनसारखे टेरेस्ट्रियलसुद्धा आहेत. सो सगळ्या टाईपचे हॅबिटॅट इव्हन पोलार रिजनपासून ते सगळ्या झोनमध्ये आपल्याला हे ऑर्गॅनिझम पाहायला मिळतात. सो आर्थ्रोपोडा जो आहे हा किंगडम ॲनिमॅलियामधला लार्जेस्ट आणि मोस्ट सक्सेसफुल फायलम आहे. किंगडम ॲनिमॅलियामधलं सगळ्यात मोठं फायलम कोणतं असेल तर ते आहे फायलम आर्थ्रोपोडा. सो सगळ्या टाईपच्या हॅबिटॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट यांची जी सिमेट्री आहे ती सिमेट्री कोणती आहे पहा. सिमेट्री दे शो बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री ते दाखवतात. तर आपल्याला माहिती आहे की इथून पुढे सगळ्या फायलममध्ये आपल्याला बायलॅटरल सिमेट्री पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट सिलोम. हे ऑर्गॅनिझम यूसिलोमेट आहेत. सो ट्रू बॉडी कॅव्हिटी जी आहे ती यांच्याकडे प्रेझेंट असते. नेक्स्ट जर्म लेअर. इन जर्म लेअर दीज ऑर्गॅनिझम्स आर ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लोब्लास्टिक मीन्स देर आर 3 जर्म लेअर, एक्टोडम, मेझोडम अँड एंडोडम. सो असे 3 जर्म लेअर जे आहेत त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. इन बॉडी ऑर्गनायझेशन, ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन या फायलममध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सो ऑर्गनायझेशन आपण 4 टाईपचे पाहिले. सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, सेल टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, टिश्यू ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम. सो आपण पाहतोय की पहिला फायलम फक्त सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन, एक्टानिडारिया सेल टिश्यू, प्लॅटीहेल्मिंथिस टिश्यू ऑर्गन आणि ॲस्केल्मिंथिसपासून पुढे सगळेच ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन दाखवतात. नेक्स्ट रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनमध्ये पहा हे जे ऑर्गॅनिझम आहेत हे युनिसेक्शुअल असतात. युनिसेक्शुअल म्हणजे मेल आणि फिमेल ऑर्गॅनिझम जे आहेत हे वेगवेगळे असतात. नेक्स्ट स्पेशल फीचर. आता या फायलमचे स्पेशल फीचर बघा. हे जे फायलम आहे हे लार्जेस्ट फायलम आहे किंगडम ॲनिमॅलियामधलं. सो लार्जेस्ट फायलम इन किंगडम ॲनिमॅलिया. हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे की हे लार्जेस्ट फायलम आहे. याच्यावरती क्वेश्चन एक्झामला विचारला जातो. सो की फायलम आर्थ्रोपोडा इट इज दी
लार्जेस्ट फायलम ऑफ किंगडम ॲनिमॅलिया. नेक्स्ट ह्यांची बॉडी जी आहे ही कायटिनस एक्झोस्केलेटननी कव्हर केलेली आहे. सो कायटिनस एक्झोस्केलेटन, स्केलेटन म्हणजे काय तर बॉडीला सपोर्ट करणारं स्ट्रक्चर. फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडीला सपोर्ट करण्यासाठी बोन्स आहेत. सो हे जे सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे याला स्केलेटन असं म्हटलं जातं. सो दोन टाईपचे स्केलेटन असतात, एक्झोस्केलेटन अँड एंडोस्केलेटन. एंडोस्केलेटन म्हणजे सपोर्टिंग स्ट्रक्चर जे बॉडीच्या आत प्रेझेंट आहे आणि एक्झोस्केलेटन म्हणजे बॉडीच्या बाहेर असणारं सपोर्टिंग स्ट्रक्चर. मग आता बॉडीच्या आत आपल्या बॉडीमध्ये बोन्स आहेत, कार्टिलेज आहे, त्याला आपण एंडोस्केलेटन म्हणतो. आणि बॉडीच्या बाहेर नेल्स असणं, हूज असणं, तर हे जे आहे ते एक्झोस्केलेटन. सो हे जे ऑर्गॅनिझम आहेत आर्थ्रोपोडामध्ये यांच्याकडे कायटिनस एक्झोस्केलेटन आहे. म्हणजे कायटिन नावाच्या कॉम्प्लेक्स शुगरपासून बनलेलं एक्झोस्केलेटन यांच्याकडे असतं. सो कायटिनस एक्झोस्केलेटन या फायलममध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याचंच एक्झाम्पल बेस्ट लक्षात येईल ते म्हणजे क्रॅब. सगळ्यांनी खेकडा पाहिला असेल, त्याला हात लावून पाहिला आहे का पहा तुम्ही. त्याच्यावरती एक कठीण असं कव्हरिंग असतं आणि त्याचे हार्ड कव्हरिंग आहे हे कायटिन नावाच्या शुगरपासून बनलेलं हार्ड कव्हरिंग असतं. सो दे हॅव कायटिनस एक्झोस्केलेटन, लार्जेस्ट फायलम. नेक्स्ट देअर बॉडी इज मेटामेरिकली सेगमेंटेड. यांची बॉडी जी आहे ही मेटामेरिकली सेगमेंटेड असते. बॉडीमध्ये इक्वल पार्ट जे आहेत त्याच्यामध्ये फॉर्म होतात. सो हे आपण 3 फीचर्स तुम्हाला सांगितले. दिस इज द लार्जेस्ट फायलम ऑफ किंगडम ॲनिमॅलिया. देअर बॉडी इज कवर्ड बाय कायटिनस एक्झोस्केलेटन अँड बॉडी इज मेटामेरिकली सेगमेंटेड. सो हे स्पेशल फीचर जे आहेत ते आपल्याला फायलम आर्थ्रोपोडामध्ये पाहायला मिळतं. सो हे नीट लक्षात ठेवा, लार्जेस्ट आणि मोस्ट सक्सेसफुल फायलम आहे आणि यातले ऑर्गॅनिझम सगळ्या टाईपच्या हॅबिटॅटमध्ये पाहायला मिळतात. हे दोन्ही फीचर्स सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे. जर एक्झाम्पल्स लक्षात ठेवले तर ते तुमच्या लक्षात येईल. सगळ्या टाईपच्या हॅबिटॅटमध्ये बटरफ्लाय, मॉस्किटो, क्रॅब वॉटरमध्ये राहणारा, स्कॉर्पियन, कॉक्रोच लँडवरती राहणारे. सो यावेळी जर तुम्ही ऑर्गॅनिझम लक्षात ठेवले तर तुम्हाला लक्षात येईल की सगळ्या टाईपच्या हॅबिटॅटमध्ये आहेत आणि खूप जास्त ऑर्गॅनिझम, खूप जास्त स्पेसिसचे ऑर्गॅनिझम आपल्याला आर्थ्रोपोडामध्ये पाहायला मिळतात. नेक्स्ट एक्झाम्पल्स पहा. सो इन एक्झाम्पल फर्स्ट इज क्रॅब म्हणजे खेकडा, स्पायडर जो आपण कोळी घरामध्ये पाहतो तो. नेक्स्ट स्कॉर्पियन म्हणजे विंचू, मिलीपेड, सेंटीपेड, कॉकरोच, बटरफ्लाय, अँड हनीबी. हे जे ऑर्गॅनिझम आहेत हे फायलम आर्थ्रोपोडामध्ये येतात. पहा, क्रॅब, स्पायडर, स्कॉर्पियन, मिलीपेड, सेंटीपेड, कॉकरोच, बटरफ्लाय अँड हनीबी. सो हे आपण फीचर्स पाहिले फायलम आर्थ्रोपोडामध्ये. सगळ्यांना पॉईंट समजले का पहा. पहिल्यांदा मिनिंग रिपीट करते. आर्थ्रस मीन्स जॉईंट अँड पोडा मीन्स लेग. सो यांचे जे लेग आहेत हे जॉईंटेड लेग असतात. हॅबिटॅट सगळ्या टाईपच्या हॅबिटॅटमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात. बायलॅटरल सिमेट्री आहे, यू सिलोमेट किंवा ट्रू बॉडी कॅव्हिटी आहे, जर्म लेअर ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन दाखवतात. रिप्रोडक्शनमध्ये हे युनिसेक्शुअल ऑर्गॅनिझम आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवतात. आणि स्पेशल फीचरमध्ये बघा, किंगडम ॲनिमॅलियाचं लार्जेस्ट फायलम, बॉडी इज कवर्ड बाय कायटिनस एक्झोस्केलेटन अँड बॉडी इज मेटामेरिकली सेगमेंटेड. आणि यात जे एक्झाम्पल्स आहेत याच्यामध्ये बघा, क्रॅब, स्पायडर, स्कॉर्पियन, मिलीपेड, सेंटीपेड, कॉकरोच, बटरफ्लाय अँड हनीबी यासारखे ऑर्गॅनिझम जे आहेत ते फायलम आर्थ्रोपोडामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण 2 फायलम स्टडी केले, ॲनेलिडा अँड आर्थ्रोपोडा. रिमेनिंग जे फायलम आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.